लाईव्ह या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती। संघटित हिंदू समाज घडवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आज शतकपूर्तीच्या टप्प्यावरती पोहोचलाय। गेल्या 100 वर्षांमध्ये संघाने समाजकार्य, शिक्षण, सेवा, संस्कृती जपणं तसंच राष्ट्राभिमान वाढवणं या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलंय। संघाच्या विचारसरणीवरती आधारित अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभिमुख संस्था देशभरामध्ये उभ्या राहिल्या। शतकपूर्ती वर्षानिमित्ताने देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत। नागपूरमध्ये सुद्धा आज विशेष पथसंचलनाचे आयोजन करण्यात येत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आज संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन होणार आहे। यशवंत स्टेडियम, कस्तुरचंद पार्क मैदान आणि हॉकी मैदान या 3 ठिकाणावरून निघणारे वेगवेगळे पथसंचलन हे एकाच वेळी सीताबर्डी परिसरामधल्या व्हेरायटी चौकामध्ये पोहोचतील। तिथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या पथसंचलनाचं अवलोकन करतील। नागपूरमध्ये आजवर झालेल्या संघाच्या पथसंचलनापैकी हे सगळ्यात मोठं पथसंचलन असेल। या पथसंचलनामध्ये 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पथसंचलनाचा मोठा इतिहास आहे। 1925 मध्ये स्थापन झालेल्या संघामध्ये 1926 पासून पथसंचलन नियमित स्वरूपामध्ये होत असे। मात्र आज नागपूरमध्ये होणाऱ्या संघाचा पथसंचलन शताब्दी वर्षाचं पथसंचलन असणार आहे। सोबतच डॉक्टर हेडगेवार यांच्या काळामध्ये पथसंचलन ज्या मार्गातून व्हायचं त्याच मार्गावरून आज हे पथसंचलन पार पडणार असल्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं मत संघाच्या इतिहासाचे जाणकार डॉक्टर भालचंद्र हरदास यांनी व्यक्त केलंय। एका प्रकारे डॉक्टर हेडगेवार यांचा तेव्हाचा जो केशवीय मार्ग होता त्याच मार्गाचं अनुकरण आज नागपूरमध्ये हजारो स्वयंसेवक करणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेच्या ध्वनी चित्रफितीचं लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडलंय। संघाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे। संघाच्या प्रार्थनेमध्ये संघाचं उद्दिष्ट आणि मातृभूमीची सेवा ही मूल्य स्पष्ट करण्यात आली आहेत। रेशीमबाग इथे महर्षी व्यास सभागृहामध्ये हा कार्यक्रम झालाय। नश्वर काया का समर्पण हो स्वीकार, बारंबार नमस्कार। प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांग भूता। हे प्रभु, ऋणी हैं कि हम पुनीत हिंदू राष्ट्र के एक अभिन्न अंग हैं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे। अमरावतीमधील दसरा महोत्सव कार्यक्रम 5 ऑक्टोबरला होणार आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर कमलताई गवई या उपस्थित राहतील। कमलताईंनी निमंत्रण स्वीकारलं असल्याची माहिती मिळते। कमलताई या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आहेत। अमरावतीचा विजयादशमी सोहळा 5 ऑक्टोबरला श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलाय। संघाच्या वतीनं प्रमुख वक्त्या म्हणून प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक आणि संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य जे नंदकुमार हे उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना सुद्धा संघाच्या विजयादशमी उत्सवामध्ये या उत्सवाच्या संदर्भात संघाकडून निमंत्रण आलेलं होतं असं नितीन राऊत यांनी फोनवरून मान्य केलंय। मात्र त्या कार्यक्रमामध्ये माझ्या जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मी संघाच्या कार्यक्रमामध्ये मुळीच जाणार नाही असं सुद्धा राऊत यांनी एबीपी माझा सोबत बोलताना सांगितलंय। दुसऱ्या बाजूला वरिष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्या पत्नी कमलताई गवई यांच्या संघाच्या वतीनं अमरावतीमध्ये 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं असून कमलताई गवई या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या असतील। कमलताई गवई या कार्यक्रमामध्ये जाणार असल्याची माहिती आहे। आणि यानंतर आपण थेट जाऊया। धनगर उपोषण सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी सध्या पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत। यासोबतच गिरीश महाजन आणि सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेत आहे। 2 मिनिटं बोललो की देवा भाऊ आता 3 वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ आहे। त्या दुष्काळाच्या झळा त्यांच्या वेदना त्यांचा दुःख आपण समजू शकतो। माझ्या समाजावर 65 वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे। बाबासाहेबांनी जे आरक्षण रुपये अमृत दिलं याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे।
आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे. पण मला सांगा म्हणलं साहेब की आम्ही त्यांनी आम्हाला गंडवलं किंवा त्यांनी आम्हाला फसवलं, त्यांच्या पापाचे फळ त्यांना मिळतील. पण आम्ही तुम्हाला मतदान करतो, तुम्ही आमच्यासाठी कुठं काही बोलेल नाही, पण आम्हाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही आम्हाला हे देणार का आपण भाऊ बोललो त्या आपण. मग तेव्हा भाऊ बारामतीला बोलले, खरोखर तेच झालं. आजही यावेळेस आणि आज या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला माहिती देतील. रवी, आपण बघतोय जालन्यामध्ये हे शिष्टमंडळ आता धनगर उपोषणाच्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. काय अधिकची माहिती? यामिनी, खरं तर दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे. काहीशी तब्येत कालपासून त्यांची खालावलेली आहे. असे संकेत होते की आज सकाळीच शिष्टमंडळ येईल. त्या अनुषंगाने आज शिष्टमंडळ आलेलं आहे. मंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत, गिरीश महाजन आलेले आहेत, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे आहेत. हे आंदोलक दीपक बोराडे यांच्याशी चर्चा करत आहेत. खरं तर दीपक बोराडे यांचा पूर्वीपासूनचा लढा आहे आणि गेल्या 11 दिवसापासून ते हेच मागणी करत आहेत की एसटी आरक्षणाची, धनगर समाजाची अंमलबजावणी करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि सरकारने त्याकडे लक्ष द्यावं. त्या अनुषंगाने हे शिष्टमंडळ आलेले आहे आणि त्या दोघांमध्ये बातचीत होत आहे. या ठिकाणी दीपक बोराडे हे सगळ्या शिष्टमंडळाला सांगत आहेत की इतक्या दिवस कसाच धनगर समाजावरती अन्याय झाला आणि त्या अनुषंगाने ह्या दोघांमध्ये चर्चा होते. आता हे आंदोलनाचा नेमका शेवट कसा होता हे पाहणं महत्वाचं आहे, कारण सरकारकडून काही याबाबत ठोस आश्वासन मिळतं का आणि आंदोलक हे उपोषण सोडतात का हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी रवी, वेळोवेळी माहिती घेत राहू. धन्यवाद माहितीसाठी. आम्हाला पद नको, पैसा नको, टेंडर नको, काहीच नको. पुढची बातमी बघूया. 2029 पर्यंत आपण राज्यामध्येच राहणार, दिल्लीला जाण्याचा निर्णय नाही. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष निवड किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची शक्यता नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. दरम्यान 2019च्या नंतर फडणवीस महाराष्ट्रामध्ये राहतील असं संजय राऊत म्हणाले. केंद्रामध्ये राहुल गांधींची सत्ता आल्यावर फडणवीस विरोधी पक्षनेते होतील असा टोला सुद्धा राऊतांनी लगावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार आहेत. येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी मोदी महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मोदींचा दौरा पूर परिस्थितीच्या संदर्भात नाही आहे, तर फिनटेक फेस्टिव्हलसाठी मोदी महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. एक फार मोठं इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिवल होतं आहे. या फिनटेक फेस्टिवलमध्ये जगभरातले जे फिनटेकमधले लोक आहेत ते येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री असे दोघेही येत आहेत. नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन असेल किंवा मेट्रो 3चं उद्घाटन असेल हे देखील त्यावेळेस करतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीझर प्रदर्शित झालाय. कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरतीच होणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही असंही संजय राऊत म्हणाले. विचार झाला पावसात काय करायचं, पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंतचं मत असं आहे, भले पाऊस येईल आणि जाईल, पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही. उद्या बीडमध्ये होणारा ओबीसी महाएल्गार मेळावा हा रद्द करण्यात आलाय. जिल्ह्यामधील पावसाची परिस्थिती लक्षात घेता आयोजकांकडून हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडमध्ये तुफान पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवरती मेळावा रद्द करण्यात येत असल्याची माहिती संयोजक सुभाष राऊत यांनी दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या दसरा मेळाव्याची तारीख बदलली आहे. आता 28च्या ऐवजी 30 सप्टेंबरला कवठे महांकाळ तालुक्यामधील आरेवाडीमधील श्री बिरोबा देवाच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा पार पडेल. गोपीचंद पडळकरांनी ही माहिती दिली. 30 सप्टेंबरला संध्याकाळी 4 वाजता दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 28 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती, परंतु बीड येथे ओबीसीचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे. माननीय छगन भुजबळ साहेबांचा फोन आला होता की 28 तारखेला 2 कार्यक्रम होत आहेत, तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा 7व्या दिवशी न घेता आम्ही 9व्या दिवशी घेतोय
म्हणजे मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता आरेवाडीच्या बिरोबा वनामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मनोज जरांगेंनी आता थेट सर्व ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय. ओबीसींच्या मेळाव्याला जे नेते जातील त्यांच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाडणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. ओबीसींच्या मेळाव्यामध्ये सर्व अजित पवारांचे नेते आहेत आणि हा मेळावा अजित पवार पुरस्कृत आहे असा निशाणा देखील जरांगेंनी लगावला. मात्र उद्या होणारा ओबीसी मेळावा पूर परिस्थितीच्या कारणामुळे रद्द झालाय. आमच्या पुढे सध्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी महत्वाच्या. आपण ही छोटी छोटी कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू. त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. हे प्रसिद्धीसाठी गाड्या पडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नावं घेते. पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही. इथं संकट शेतकऱ्यावर आणि त्या कामाच्यासाठी ते माहिती मला मिळाली की मेळावा बीडला होतोय. चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती. त्याचं कारण पण सांगतो. कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा. नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला ओबीसींचा भव्य मोर्चा आयोजित केला गेलेला आहे आणि यासाठी काल सकल ओबीसी समाजाची बैठक सुद्धा झाली. यामध्ये 10 ऑक्टोबरच्या नागपूरमधील मोर्चाच्या संदर्भात चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात 2 सप्टेंबरचा GR रद्द करा अशी मागणी नागपूरमधील मोर्चामध्ये केली जाते. ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर जवळच्या आरणगाव बाह्यवळण रस्त्यावरती काही तरुणांनी त्यांच्यावरती हल्ला केलाय. हाके पाथर्डी तालुक्यामधील दैत्या नांदूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी जात होते त्यावेळेला हा हल्ला झालाय. दरम्यान अहिल्यानगर पोलिसांनी हाकेंवरती हल्ला करणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान याच घटनेच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना स्टंटबाज असल्याचं म्हटलंय. आमच्या पुढे सध्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी महत्वाच्या. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आम्ही आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा. कोणाला पांघराच्या हातरात नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या. आपण ही छोटी छोटी कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू. त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. हे प्रसिद्धीसाठी गाड्या पडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नावं घेते. पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही. इथं संकट शेतकऱ्यावर आणि त्या कामाच्यासाठी. मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लागलेत. भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार या परिसरामध्ये हे बॅनर लागलेत. स्वतःच्या आत्म्याहूनही मोहम्मद प्रिय असल्याचा बॅनरवरती उल्लेख आहे. तर नवरात्रीच्या पोस्टर्सच्या शेजारीच आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावण्यात आले. तर हे बॅनर अनधिकृत असल्याची माहिती मिळते. सचिवालय जिमखान्यावरून मंत्रालयामधील वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक पदावरून पायउतार होताच सचिवालय जिमखान्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू झाले. 3 वर्षांची मुदत संपायला 1 दिवस बाकी असताना सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली. सुजाता सौनिक यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये सर्वसाधारण सभा बोलावत नियमांमध्ये अनेक बदल केले. मात्र सौनिक पायउतार होता 625 सदस्यांनी बदललेले नियम रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र काही सदस्यांनी याला आक्षेप घेत विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. हिंदू देवी देवतांच्या आक्षेपार्ह चित्रांच्या प्रदर्शनाच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. चित्रकार टी व्यंकण्णा, गॅलरी मालक अभय मस्कर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाकाली आणि शंकराची आक्षेपार्ह चित्र प्रदर्शित केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. नाशिकच्या देवळाली परिसरामध्ये कोयता दाखवत लूट करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये कोयता दाखवत लूट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता कोयता गँगच्या विरोधामध्ये पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. डोंबिवलीमध्ये प्रेम प्रकरणामधून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येते आहे. डोंबिवली पश्चिमेमधल्या सुदामा इमारतीच्या 11व्या मजल्यावरून या तरुणानं उडी घेतली. ऋषिकेश परब असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हा सगळा नाट्यमय प्रकार सुरू होता. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. दरम्यान या सगळ्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
अंधेरी पूर्वच्या गुंदवली इथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय. गुंदवलीमधील आझाद मित्र मंडळाने यंदा खास आकर्षक असं देवीचं अनोखं रूप साकारलंय. देवी कासवावरती विराजमान झाली असून या माध्यमातून कोळी बांधव आणि पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वाचा संदेश दिला जातोय. निसर्ग आणि संस्कृती यांचा समतोल साधत गुंदवलीमध्ये नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्र उत्सव सध्या उत्साहात सुरू आहे. त्याचप्रमाणे विक्रोळीमधील एकता मित्र मंडळाकडून उत्साहामध्ये हा सण साजरा केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीप मटकर यांच्याकडून 31 वर्षांपासून मोठ्या उत्साहामध्ये नवरात्री साजरी होते. यावर्षी देवीला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. संपूर्ण शहर उत्सवमय झालेलं आहे. काही पावसाच्या बातम्या बघूयात. हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील पिकांचं अतोनात नुकसान झालंय. जिल्ह्यामधील शेकडो हेक्टर शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. कुरुंदा गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतामधली पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेतामध्ये पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे की सोयाबीनच्या पिकाचे फक्त शेंडे दिसत आहेत. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,80,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. तर वसमत तालुक्यामधील कुरुंदा गावातील गणेशनगर या भागामध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून गेलंय. रस्त्याच्या प्रत्येक भागामध्ये गुडघाभर इतकं पाणी साचून राहिलंय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातला. या पुराच्या पाण्यामधून जीव धोक्यात घालून नागरिक मार्गक्रमण करताना दिसतात. शेतामधून दूध घराकडे आणत असताना गावकरी दोरीच्या मदतीनं दुधाची वाहतूक करतायत. अशी स्थिती अतिवृष्टीमुळे नांदेडकरांवरती आलेली आहे. पावसामुळे यवतमाळच्या इसापूर प्रकल्पामध्ये जलसाठा वाढलाय. धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आणि पावसाचा विसर्ग सध्या केला जातोय. याच दरवाजांमधून सुमारे 22,062 इतका क्युसेक वेगानं हा विसर्ग पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये केला जातोय. धरण क्षेत्रामध्ये आणि वरच्या बाजूच्या भागात सतत होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून नदीकाठावरच्या गावामधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सातारा जिल्ह्यामध्ये रात्रीभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवड शहराला जोरदार फटका बसलाय. शिंगणापूर रस्त्यालगतच्या भागामध्ये पाण्याचा वेढा निर्माण झाला असून रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. अचानक पावसाचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. वाहतुकीवरती सुद्धा मोठा परिणाम झालाय. व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. स्थानिक प्रशासनाकडून पावसाच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन देखील केलं जात आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान झालेलं बघायला मिळत आहे. म्हसवड इथल्या माणगंगा नदीनं पुराची पातळी ओलांडली. त्यामुळे म्हसवड नगर परिषदेकडून सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. पाणी रस्त्यावरती आल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. सातारा जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रात्रीपासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे साताऱ्यामधल्या संगम माहुली परिसरामधल्या घराघरांमध्ये पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तू या पावसामुळे भिजून गेल्यात. रात्री अचानक पावसाचं पाणी घरामध्ये आलं. त्यामुळे अंथरूण, कपडे, अन्नधान्य हे सगळं काही भिजून गेलंय. देवघरामध्ये सुद्धा पाणी आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे कोयना धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडले. यामधून 11,700 क्युसेकनं कोयना नदीच्या पात्रामध्ये विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. सातारा शहरासह पूर्व आणि पश्चिम भागामधील सर्वच तालुक्यांमध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. साताऱ्यामधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. जिल्ह्यामधील सर्वच धरणं 99 ते 100% भरली आहेत. पुन्हा पावसाचा जोर वाढला तर धरणामधून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. सकाळपासून धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. द्राक्ष बागा पाण्यामध्ये असून शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलंय. सांगली जिल्ह्यामधील मिरज आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी द्राक्ष बागायतदारांनी लवकर छाटण्या केल्या. परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. छाटणी केलेल्या द्राक्ष बागांवरती दावणे आणि करपा रोग पडण्याची शक्यता आहे. असाच पाऊस काही दिवस राहिला तर त्याचा फटका द्राक्ष बागायतदारांना होणार आहे. त्यामुळे त्याची धास्ती आता त्यांना सतावू लागली आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांच्या नंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही वेळामध्ये पुन्हा एकदा भेटूयात. बघत रहा एबीपी माझा. मराठवाड्यामध्ये जिथं